नमस्कार शेतकरी मित्रांनो. गावरान पोल्ट्री व्यवसाय करताना सर्वात मोठा खर्च होतो तो म्हणजे खाद्यावर. पण जर मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही तुमच्या घरच्या घरी 12 प्रकारचे मोफत खाद्य तयार करू शकता, तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत असे 12 फ्री फीड पर्याय. चला तर मग सुरू करूया. पहिला पर्याय आहे अझोला. हे एक पाण्यात वाढणारं शेवाळ आहे ज्यात भरपूर प्रोटीन असते. 7 ते 8 दिवसात अत्यंत पौष्टिक आणि रसाळ हिरवा चारा तयार होतो, जो कोंबड्यांना दररोज देऊ शकता. दुसरा पर्याय स्वयंपाकघरातील कचरा. आपल्या घरात रोज निघणाऱ्या भाजीपाल्यांच्या साली, उरलेल्या फळांचे तुकडे आणि शिल्लक राहिलेला भात हे कोंबड्यांसाठी उत्तम पौष्टिक आहार आहेत. हे फेकून न देता कोंबड्यांना द्या. तिसरा पर्याय BSF अळ्या. काळ्या सैनिक माशीच्या अळ्या म्हणजे कोंबड्यांसाठी प्रोटीनचा खजिना आहे. कचऱ्यापासून या अळ्या तयार होतात, ज्यामुळे खाद्याचा खर्च 50% कमी होऊ शकतो. चौथा पर्याय उधई आणि गांडूळ. जमिनीत नैसर्गिकरित्या मिळणारी उधई आणि गांडूळ कोंबड्या आवडीने खातात. यामुळे त्यांना नैसर्गिकरित्या आवश्यक जीवनसत्वे मिळतात. पाचवा पर्याय हायड्रोपोनिक चारा. जर तुमच्याकडे जमीन कमी असेल तर मोड आलेले धान्य जसं की मका, गहू ट्रेमध्ये वाढवून तुम्ही कमी वेळात हिरवा आणि पौष्टिक चारा तयार करू शकता. सहावा पर्याय शेवगा पाने. शेवग्याची पाने म्हणजे सुपरफूड. वाळलेली किंवा ताजी शेवग्याची पानं कोंबड्यांची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी अत्यंत गुणकारी आहेत. सातवा पर्याय शेती उपउत्पादने. शेतीतून मिळणारा तांदळाचा कोंडा म्हणजे व्हाईस ब्रॅन आणि तांदळाचे बारीक तुकडे म्हणजे कणी यांचा वापर करून तुम्ही संतुलित आहार बनवू शकता. आठवा पर्याय सुबाभूळ आणि तुती पाने. सुबाभूळ आणि तुतीची पाने हे झाडपाला म्हणून उत्तम पर्याय आहेत. यामुळे कोंबड्यांच्या वाढीला वेग येतो. नववा पर्याय कॅन्टीनमधील कचरा. तुमच्या जवळच्या हॉटेल किंवा कॅन्टीनमधील ताजे उरलेले अन्न गोळा करून तुम्ही खाद्याचा खर्च मोठ्या प्रमाणात वाचवू शकता. दहावा पर्याय मुक्त चरण्यासाठी जागा. सर्वात महत्त्वाचे म्हणजे कोंबड्यांना मोकळे सोडा. त्या बागेतील गवत, छोटे कीटक स्वतः शोधून खातात, ज्यामुळे त्या निरोगी राहतात आणि मांस आणि अंडी यांची चवही वाढते. 11वा पर्याय माशांचे अवशेष. मत्स्य बाजारातील साफ केलेल्या माशांचे अवशेष प्रक्रियेनंतर कोंबड्यांना देऊ शकता. आणि 12वा पर्याय शेणाचा उकंडा. शेणातून तयार होणाऱ्या अळ्या आणि गांडूळ हे कोंबड्यांसाठी नैसर्गिक प्रोटीनचा डोज आहेत. तर मित्रांनो, हे 12 पर्याय वापरून तुम्ही तुमच्या पोल्ट्री फार्मचा नफा दुप्पट करू शकता. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच शेतीविषयक माहितीसाठी समाकी ॲग्रो चॅनलला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.